समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। देश पातळीवर बदल घडवण्यासाठी युवकांनी भूमिका घेतल्याने भविष्यात राष्ट्रीय काँग्रेसला परत एकदा चांगले दिवस येतील असा विश्वास माजी आमदार प्रभाकर घारगे यांनी व्यक्त केला। पिंपळवाडी येथे युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेह मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी युवा नेते मोहनराव देशमुख, धनाजी बोरकर, बाळासाहेब गोफणे, नारायण गलांडे, अशोक घाडगे, हिराचंद घनवट, प्रकाश नांगरे, प्रज्वल गोफणे, बापूराव शिंदे, फौजी, रणजित जाधव, महेश पवार, मनोहर साळुंके, बाळासाहेब आसमे, नंदू बरकडे, सचिन करमारे, नारायण गोफणे, शरद आवटे, सुरेश सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती। श्री घारगे म्हणाले, गाव छोटे आहे म्हणून कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाला मर्यादा नसतात। लोक काही म्हटले तरी श्री काकडे यांनी आपले विधायक काम थांबवू नये। अलीकडे राजकारणात मोठी स्पर्धा आहे, या स्पर्धेत टिकण्यासाठी सर्व प्रकारची तयारी ठेवावी। विधायक कामासाठी त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल। यावेळी श्री घारगे यांनी वडूज ग्राम विकास सेवा सोसायटीचा बँक प्रतिनिधी ठराव न झाल्याबद्दल तसेच ठराव प्रक्रियेदरम्यान तालुक्यात चुकीच्या पद्धतीने दडपशाहीचे राजकारण सुरू असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। अण्णासाहेब काकडे म्हणाले, आपल्याकडे कोणतीही सत्ता नसताना आजपर्यंत स्वनिधीतून गणेशवाडी परिसरात छोटी मोठी विकास कामे केली आहेत। परिसरात कोणालाही अडचण आली तर काळ्या रात्री सुद्धा आपण लोकांच्या मदतीला धावून येणार आहे। राजकारणाची सुरुवात गावापासून करावी या उद्देशाने ग्रामपंचायत ताकदीने लढवणार आहे। लोकांनी सहकार्य करावे। प्रास्ताविक महादेव बुरुंगले यांनी केले। यावेळी धनंजय क्षीरसागर, शंकर गलांडे, सत्यवान गलांडे यांचीही मनोगते झाली। काम आता चालू आहे गणेशवाडीमध्ये श्रीनाथ बसवा मंदिरासमोर 70 ते 80 हजाराचं काम श्रीनाथ बसवा मंदिरासाठी त्यांनी सुपूर्द केलेलं आहे। तिथे बाळमामाचं हे मंदिर आहे, त्या मंदिरासाठी त्यांनी मला 2 शब्द बोलले आणि त्यातून मी हे काम चालू केलं आणि त्या कामात आताच्या मागण्याप्रमाणे पैसा मोजायचा आहे, परंतु काम थोडं दिसणार आहे अशा रीतीने काम आहे। तर त्या कामात सर्वात जास्त श्रेय असेल तर अण्णासाहेब काकडे साहेबांचं आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही आमच्या खिशातनं घालून काढू, परंतु त्यांनी जे आम्हाला चालना दिली त्या चालनेबद्दल सर्व गणेशवाडी ग्रामस्थ त्यांचे हार्दिक अभिनंदन करून धन्यवाद देतो। असेच आपला विचार असावा आणि बाकीची कामं कुठे कुठे केली नाही त्यांनी, ते कामही आमच्या निदर्शनाला आले, पूर्ण आले, त्यांचं कामं झालं आहे अशा रीतीनं अण्णासाहेब मनापासून धन्यवाद। आजच्या कार्यक्रमाला अण्णासाहेब काकडे एक व्यक्तिमत्व असं आहे की गोरगरिबांना धावून जाणारं व्यक्तिमत्व। एवढ्या आपल्या शाळेमध्ये छोट्याच्या अण्णासाहेब काकडेंनी वया, पुस्तक, ड्रेस मुलांना दिला। एखादी व्यक्ती आजारी पडली, उदाहरणार्थ आमच्या तिथे कोसवाड्या रात्री सर्प झाला तर अण्णासाहेब काकडे रात्री 1 वाजता त्याची स्वतःची गाडी काढली, दवाखान्यात घेऊन गेली। म्हणजे कुठल्याही व्यक्तीला अण्णासाहेब काकडे धावून जाणारी व्यक्ती आहे आणि कुठलंही काम जरी असलं अण्णासाहेब काकडेंना सांगितलं तर पण अण्णासाहेब काकडे हाच म्हणणार। फक्त आता माझी एकच विनंती अण्णासाहेब काकडेंना, आपल्या गावातील 4 तरुण विनामूल्य याची आशा करून शनी बाबा कुठंतरी त्यांना भरती करावं ही माझी अपेक्षा आहे। काय अण्णासाहेब काकडे करून एवढीच माझी अपेक्षा आहे आणि अण्णासाहेब काकडेंना वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा। करा, प्रामाणिकपणे कष्ट करा, मार्गदर्शन अण्णासाहेब काकडेंचं घ्या, कारण संत श्री संत बाळूमामा करिअर अकॅडमी कोल्हापूर या ठिकाणी त्यांची सुरू आहे। असंख्य विद्यार्थी त्याच्यामध्ये भरती होताना दिसतात। काल परवाचाच रिझल्ट आला, 6-7 विद्यार्थी त्या ठिकाणी भरती झाले, त्याचे बॅनर मी स्वतः कोल्हापूरमध्ये पाहिलेले आहेत। आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की सर्वसामान्य कुटुंबातली असणारी व्यक्ती आज तुमच्यासारख्या लाख मुला माणसांच्या सानिध्यामध्ये त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। यानंतर मी विनंती करतो सत्यवानजी गलांडे साहेब, पिंपळवाडी नगरीमध्ये आपल्या सर्वांचे मित्र, खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे युवक अध्यक्ष, त्याचबरोबर संत बाळूमामा करिअर अकॅडमीचे संस्थापक, माझे परममित्र अण्णासाहेब काकडे यांचा वाढदिवस आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे।
घारगे हे अण्णासाहेबांच्या बाबतीत प्रास्ताविका महादेवभाऊ असतील, दुसरे शंकरराव गलंडे नाना असतील, या दोघांनी साहेब अण्णासाहेबांचं काम सांगितलेलं आहे. अगदी येतानाच आपल्याला सुरुवातीला अण्णासाहेबांच्या नावाने कमान उभी राहिलेली दिसते. मागच्या 8-15 दिवसात त्यांनी जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलं होतं, गणवेश वाटप केलं होतं. आता भाऊनी सांगितलं, कारण पिंपळवाडी गणेशवाडी गावाचाच भाग आहे. या गणेशवाडी गावात सुद्धा असतात, काही वाईट म्हणणारे वाईट म्हणत असतात, तुम्ही चिंता करू नका. मान्य आहे की आता मगाशी रणजितरावांनी सांगितलं की आता तुम्ही सत्तेत असला काय असलं तर आमच्यासारखी माणसं त्या पाठीचे कुठूनही तुम्हाला मिळून लागण्याचे व्यक्तिगत असू द्या किंवा आर्थिक असू द्या किंवा पिकाला विकास कामाचे असू द्या, अन्याय अजूनही अस्तित्वात या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारण जिवंत आहे. तर तुम्ही चिंता करू नका. एक चांगलं गाव तुम्ही घडवण्याचा त्याचा प्रयत्न करा. चांगला विचार पुढे लोकांसमोर न्या. किंवा मी पुस्तक दिले संत बाळूबा माझं, त्या विचाराबरोबर आजच्या जगाची स्पर्धा करत असताना त्या टिकण्याची जबाबदारी कायम ठेवा. राजकारण करणं आता तोंडाचं राहिलं नाही, त्यामुळे माझ्यासारखा आमदार झाला तरी मी आत्ताच काम केलं. तर राजकारण करताना एक तर तुम्हाला भ्रष्टाचार करावा लागेल, व्यवहारिक कामाला असं वाढीत असं नाही तर कुठेही करावं लागेल, किंवा कष्टाने पैसे घ्यावे लागतील. त्यामुळे दोन्ही गोष्टी करा. आणि हे असे मिळालेले पैसे आज येतात उद्या जातात, ते राहत नाही, पण तो कष्टाने मोठा होतो, कधी संपत नाही. हा माझा त्याच्यावरचा आत्मविश्वास आहे. आणि म्हणून तुम्ही तुझ्यामध्ये काम करत असताना एखाद्या उद्योगाची मला माहिती घ्या, एखादं कुठे म्हटलं सांगा, फायनान्स बँकेकडून द्यावं लागेल तर सांगा, काय करावं लागेल की याच्या माध्यमातून तुमचं कुटुंब पहिल्यांदा मग गाव, त्याबरोबर मित्रमंडळी तरुण पिढीला दिशा देण्याचं काम भविष्य काळामध्ये करावं अशी मी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो. आणि योगायोगानं तुमचा जो आज वाढदिवस झालाय 8 ऑगस्टला जन्म झाला. या देशामध्ये आदर्श क्रांती म्हणून 8 ऑगस्टला क्रांतीला सुरुवात झाली. खऱ्या अर्थानं आज माझा वाढदिवस साजरा होतोय, परंतु इथून आतापर्यंत गावासाठी गणेशवाडी असेल, पिंपळवाडी असेल, करमारवाडी असेल, या गावासाठी मी जे काम करता येईल, जो कार्यकर्ता माझ्याजवळ आलाय तो माझ्यापासून मोकळ्या हाताने गेला नाही, माझ्याकडून कामच घेऊन गेलाय. परवा दिवशीची गोष्ट सांगतो. गणेशवाडीचे माजी उपसरपंच महादेवभाऊ माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला सांगितलं की आमच्या गणेशवाडीच्या मस्कोबाच्या समोर जो पहिला पिंपळ होता तो पिंपळाचं झाड लावलेलं आहे आणि त्या ठिकाणी बसण्यासाठी एक आम्हाला कट्टा पाहिजे आणि संरक्षण भिंत पाहिजे. आणि मी 5 मिनिटात त्यांचं काम मार्गी लावलं. त्याचबरोबर पिंपळवाडीची कमान असेल, मरे देवीची फरशी असेल, त्याचबरोबर दरकडे वस्तीवर बसायला बाकडे असतील, पिंपळवाडीत बसायला बाकडी, गणेशवाडीमध्ये दुर्गली वस्तीमध्ये, करमारवाडीमध्ये बसण्यासाठी बाकडी, त्याचबरोबर जे माझ्या हातून शालेय विद्यार्थ्यांसाठी गणेशवाडीमध्ये शालेय साहित्याचं वाटप, त्याचबरोबर येरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.